Good morning, all of you. Welcome in today's session. डेबीडी बीटाच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आपणा सर्वांचं मी स्वाती संदीप पाटील उपशिक्षिका डेबीडी मनपूर्वक स्वागत करते. गेले 2 महिने आपण इंग्रजी विषयाच्या सिलेबसचा अभ्यास केला. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न, किती वेटेज आणि कोणतेही टॉपिक त्यामध्ये विचारले जातील याचं आपण सविस्तर मार्गदर्शन आपल्या वर्गामध्ये घेतलेलं आहे. आज आपण दर शनिवारी होत असलेल्या स्कॉलरशिप परीक्षेतील काही प्रश्नांवर, फक्त इंग्रजी विषयाच्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. बघा, स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर या स्क्रीनमध्ये मी गेले 4 आठवडे, आपण 4-5 आठवडे जे प्रश्नपत्रिका सोडवलेले आहेत त्यातील काही प्रश्न आज आपण चर्चेला घेतलेले आहेत. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यावर आपण विचारपूर्वक कसं उत्तर द्यायला हवं याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे पॅसेजवर आधारित प्रश्न विचारलेला असतो. बघा, तर तुम्हाला दिसत असेल, रीड द पॅसेज. प्रश्न वाचते. सगळ्यात आधी इथे जो गोल केला आहे तो म्हणजे 1 to 3 म्हणजे 1 पासून 3 पर्यंतचे प्रश्न हे पॅसेजवर आधारित आहेत. हा मुद्दा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर किती प्रश्न विचारलेत हेही आपण बघितलं पाहिजे. नाही तर पहिला प्रश्न सोडवला आणि नंतर दुसरे 2 प्रश्न मला माहिती नाही त्याचं उत्तर काय आहे असं होता कामा नये. तर त्याचं उत्तर त्या पॅसेजमध्येच इन्क्लूड असते. मी प्रश्न वाचते. रीड द पॅसेज केअरफुली अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा पॅसेज सुरुवातीला न वाचता आय थिंक आपण काय केलं पाहिजे की प्रश्नाकडे आधी वळूयात. पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन इन द पॅसेजेस. ओके, स्पोर्ट्सची नावं विचारलेत. आपण ना हायलाईट असं करायला शिकलं पाहिजे की नेमकं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. आता आपण त्याचा ॲन्सर शोधायचा आहे तर मग आपण पॅसेज वाचूया. न्यू इंग्लिश स्कूल, मी पॅसेज रीड करते पहा. न्यू इंग्लिश स्कूल सातारा गॉट द स्पोर्ट्स चॅम्पियनशिप दिस इयर. द स्टुडंट्स वेअर द टॉपर्स इन खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल. बऱ्यापैकी आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तराकडे आपण जातो. दे अल्सो लिफ्टेड द ॲथलेटिक्स म्हणजे ज्या वैयक्तिक स्पर्धा असतात, फॉर एक्झाम्पल रनिंग किंवा गोळाफेक, थाळीफेक यासारख्या ज्या स्पर्धा असतात त्या ॲथलेटिक्समध्ये मोडतात. ट्रॉफी सिटी हायस्कूल, पुणे वेअर रनर अप, दे लॉस्ट द चॅम्पियनशिप बाय 3 मार्क्स. म्हणजे हे तर लक्षात आलं की स्पोर्ट्स संदर्भात ही स्पोर्ट्सचे कुठेतरी मॅच आहे आणि कोणीतरी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मिळवली आणि कोणीतरी त्यामध्ये हरलं आहे. एवढं जरी लक्षात आलं आपल्या तरीसुद्धा आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवायला मदत होईल. पहिला प्रश्न परत एकदा वाचते. हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन इन द पॅसेजेस. पॅसेज ॲक्च्युली हवं आहे तिथं. तर आपण हायलाईट केलेला आहे बघा, खो खो, कबड्डी, क्रिकेट अँड फुटबॉल. किती झाले स्पोर्ट्सची नावं? तर यामध्ये खो खो 1, कबड्डी 2, क्रिकेट 3 अँड फुटबॉल 4. पटकन आपण 4चा पर्याय निवडतो, पण त्यामध्ये ॲथलेटिक्स हे सुद्धा खेळाचाच प्रकार आहे आणि त्यामुळं त्याचं ॲन्सर येणार आहे 5. खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल अँड ॲथलेटिक्स. देन पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर ओन. सेकंड बघतोय आपण. ओन, WON यासाठी अपोजिट वर्ड आपल्याला पाहायचा आहे. आपण ऑनलाईन तासिकेमध्ये अपोजिट वर्ड्स पाहिलेले आहेत. ओन म्हणजे काय त्याचं मराठीत अर्थसुद्धा आपल्याला आला पाहिजे की जिंकलेला. देन गॉट, लॉस्ट, लिफ्टेड अँड गेट. लॉस्ट हा शब्द इथे आहे बघा, लॉस्ट आहे की नाही, म्हणजे ओनचा अपोजिट आहे लॉस्ट. देन थर्ड क्वेश्चन, राईट प्लुरल
सिंग्युलर अँड प्लुरल आपण पाहिलेलं आहे. एकवचन आणि अनेकवचन. प्लुरल मीन्स अनेकवचन. ट्रॉफी राईट प्लुरल फॉर्म ऑफ ट्रॉफी. ट्रॉफी या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे, अनेकवचन शोधायचं आहे. बघा, ट्रॉफीचे सगळे स्पेलिंग जवळपास सिमिलर दिलेले आहेत. ट्रॉफी पहिला ऑप्शन तर येत नाही. दुसरा ट्रॉफीज होत नाही शक्यतो. वाय जेव्हा एंडला येतं तेव्हा त्याचा IES वायचा लोप होतो आणि IES प्रत्यय लागतो. त्यामुळे हे आपल्याला रूल माहिती असणं गरजेचं आहे. ट्रॉफीचा प्लुरल फॉर्म येतो आहे ट्रॉफीज, नॉट टॉफीज. ट्रॉफीज. ओके. IES वाय जिथे येईल तिथे वायचा लोप होऊन IES येतं, हे लक्षात घ्यायचं आहे. देन पुढे पहा, पॅसेजवर आधारित असा प्रश्न येतो आणि त्यावर 3 किंवा 2 प्रश्न, मोस्टली 3 प्रश्न विचारले जातात आणि मग त्यातच उत्तरं असतात. त्यामुळं या प्रश्नांचा सराव आपण केला पाहिजे. त्याच टाईपचा दुसरा एक जो की आपण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ऑनलाईन तासिकेमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट पहा, इथेही मगाच्यासारखं 17 to 19 म्हणजे 17 ते 19 नंबरचे प्रश्न आहेत ते या ॲडव्हर्टाईजमेंटवर विचारलेले आहेत, ॲडवर विचारलेले आहेत. इथे ॲडव्हर्टाईजमेंट हा शब्द महत्त्वाचा आहे. बघा पुढे इथं काय विचारलं आहे, रिक्वायर्स. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाईजमेंट अँड ॲन्सर द क्वेश्चन. रिक्वायर्स म्हणजे इथं कसली तरी ॲड आहे आणि तिथं तुम्हाला त्यांना गरज आहे किंवा भरती करायची आहे. कशाची? तर सिव्हिल इंजिनियर, डिग्री/डिप्लोमा होल्डर हॅविंग एक्सपिरियन्स ऑर 10 to 15 years फ्रॉम ग्रुप हाऊसिंग प्रोजेक्ट इन ट्रोनिका सिटी, गाझियाबाद, मार्केटिंग. ओके. सिव्हिल इंजिनियरसाठी इथे त्यांना पोस्ट भरायचे आहेत आणि आपण मागेच पाहिलं आहे बघा, ॲडव्हर्टाईजमेंट कशासाठी असते, तर कुठेतरी रिक्त जागा असतील त्या ठिकाणी भरायचे असेल किंवा त्यांचं मार्केटिंग करायचं असेल एखाद्या वस्तूचं, त्यांच्या पदार्थांचं, तर त्यावर आधारित ते खपायसाठी किंवा एखादा सेल लागलेला असतो आणि मग तिथे येऊन तुम्ही खरेदी करावी यासाठी सुद्धा ॲडव्हर्टाईज असतात. आणि मग काही कंपन्यांमध्ये सुद्धा ह्या ॲड दिलेल्या असतात. अशीच एक कंपनी आहे सिव्हिल इंजिनियर, त्यांना गरजेचे आहेत. त्यावर आधारित 3 प्रश्न आहेत, 17 ते 19 असं ते नंबर आहेत. म्हणजे 3 प्रश्न यामध्ये ॲडव्हर्टाईजवर दिलेले आहेत. पहिला प्रश्न वाचते बघा मी, वेअर इज द कंपनी लोकेटेड. व्हॉट इज मीन बाय लोकेटेड म्हणजे कुठे वसलेली आहे. मुंबईमध्ये आहे, कानपूरमध्ये आहे, गाझियाबादमध्ये आहे की कोल्हापूरमध्ये आहे. याचा ॲन्सर ह्या ॲडव्हर्टाईजमध्येच आहे. आपण शोधलं तरी ते गाझियाबाद दिसते. आणि बघा, सहज मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे. आपण नीट अभ्यास केला ॲडव्हर्टाईजमेंटचा. अशा बऱ्याचशा तुम्ही ॲडचा सराव करा, त्यावरचे प्रश्न उत्तरे पुन्हा पुन्हा वाचा, सोडवा. हा प्रश्न तुम्हाला इझी जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन पात्रता. त्यांना कोणत्या पात्रतेची लोक हवी आहेत. कोणत्या पात्रतेची म्हणजे त्यांचं एज्युकेशन काय असेल. तर सुरुवातीलाच इथं डिग्री/डिप्लोमा दिले. आता पर्यायात पाहूयात आपण. डिग्री पहिलाच ऑप्शन आहे, म्हणजे डिग्री पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. तरीसुद्धा सेकंड पाहूयात. 12th 12वी झालेलं कोणी हवं आहे का त्यांना? नाही. सिव्हिल इंजिनियरची ॲड आहे म्हणजे ॲटलिस्ट डिग्री होणं तरी गरजेचं आहे. ग्रॅज्युएट हवं आहे का? BSc झालेला हवा आहे का? तर नाही. नो एज्युकेशन नीडेड अशाही काही ॲड असतात की तिथं एज्युकेशनची गरज लागत
नाही तुमचा एक्सपिरियन्स असेल एखाद्या ठिकाणी काम केलेला तर त्यावरसुद्धा तुम्हाला तिथे घेतलं जातं, कामावर घेतलं जातं. म्हणजे तिथं एज्युकेशनची गरज लागत नाही. अशा ठिकाणी तिथं नो एज्युकेशन नीडेड असं ऑप्शन दिलेला असतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न, हाऊ मच एक्सपिरियन्स इज नीडेड. हाऊ मच एक्सपिरियन्स, किती वर्षाचा, किती महिन्याचा, किती दिवसांचा, तुम्हाला किती अनुभव आहे असं त्या ॲडमध्ये विचारलं आहे. तर इथे बघा, एक्सपिरियन्स, हॅविंग एक्सपिरियन्स ऑर 10 to 15 इयर्स. ॲटलिस्ट तुमच्याकडं किती वर्षाचा अनुभव हवा आहे? 10 ते 15 वर्ष तुमचा अनुभव असलेला हवा आहे. अशी पोस्ट तिथे भरायची आहे. तर पहिला ऑप्शन आहे 12 इयर्स, सेकंड इज 15 मंथ्स, देन थर्ड इज 2 इयर्स अँड फोर्थ इज 20 इयर्स. आता पटकन आपण काय करतो, 15 दिसतंय ना, चला 15 मंथ्स करेक्ट ॲन्सर आहे. आपल्याला फुल कॉन्फिडन्स असतो. पण ॲक्च्युली तसं आहे का? YRES मीन्स काय? YRES म्हणजे इयर्स. ओके, इयर्स 10 ते 15 वर्षाचा तुम्हाला अनुभव असावा असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजेच 10 ते 15मध्ये 12 इयर्स, 12 इयर्स, 12 वर्षाचा अनुभव हा ऑप्शन बेस्ट आहे. आणि मग आपण तो ऑप्शन खरं तर गोल रंगवायला हवा होता, पण बऱ्याच मुलांनी 15 महिने हा ऑप्शन रंगवलेला आहे. पुढे बघा, नेक्स्ट टाईम अशी चूक करायची नाही. कॅलेंडरवर आधारित, दिनदर्शिकेवर आधारित नेहमी प्रश्न विचारले जातात आणि असे प्रश्न आपल्याला मार्क्स मिळवून देतात. सोपे प्रश्न असतात. नक्की याचा अभ्यास करा तुम्ही. कॅलेंडर बघत असताना किती महिने 30 दिवसाचे आहेत, किती महिने 31 दिवसाचे आहेत, किती महिने 28 किंवा 29 दिवसाचे आहेत, या तोंडपाठच करून ठेवायचं. असा प्रश्न विचारला कॅलेंडरवर आधारित तर ते आलंच पाहिजे. आता इथे प्रश्न बघा काय विचारला आहे. इथे प्रश्न असा विचारला आहे की इन द कॅलेंडर इयर, एका दिनदर्शिकेच्या वर्षामध्ये हाऊ मेनी मंथ्स हॅव 31 डेज. किती सोपा प्रश्न आहे बघा. आता तर आपल्याला मराठीत तोंडीपाठ पाहिजे की 31 दिवसांचे जे महिने आहेत ते आहेत जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. ओके, आणि 13 डेज ज्यामध्ये असतात ते आहेत एप्रिल, जून, सप्टेंबर अँड नोव्हेंबर. 4च महिने आहेत. आणि जो 28 किंवा 29 दिवसांचा जो महिना आहे तो म्हणजे फेब्रुवारी. म्हणजे 31 दिवस हा पर्याय, हा जर प्रश्न विचारला तर डोळे झाकून आपण किती नंबरचा पर्याय रंगवणार आहे पहा. की आपण आपण पाहिल्यासारखं जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात, मार्चमध्ये असतात, मेमध्ये असतात, जुलैमध्ये असतात, ऑगस्टमध्ये असतात, त्यानंतर ऑक्टोबर, त्यानंतर डिसेंबर. म्हणजे टोटल 7. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. 31 दिवस असणारे 7 महिने असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात. सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द कार्डिनल नंबर ऑफ स्टार्स. सोपा वाटतो एकदम प्रश्न, आणि कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबरमध्ये आपण नेमकी गफलत करत असतो. बघा, खूप सोपा प्रश्न आहे इथे. असं नाही की खूप टफ प्रश्न मी घेतलेत, काहीच नाही. सोपे प्रश्न आपण बघणार आहोत. किमान त्याचा जरी सराव तुमचा झाला तरी फायनल एक्झामच्या वेळेस तुम्हाला ते ॲटलिस्ट आत्ता जे चर्चा करतो आहे ते प्रश्न तरी ॲटलिस्ट सोपे जातील. कार्डिनल नंबर्स, इथं लक्षात ठेवायचं की संख्यावाचक नंबर म्हणजे संख्या विचारलेल्या आहेत. ठीक आहे. जेव्हा ऑर्डिनल येतो, ऑर्डर येते, तेव्हा ते क्रम असतो, त्याचा क्रम विचारलेला असतो. आता इथं आधी स्टार मोजले पाहिजेत. 1 2 3 येत नाही आहे इथं, 4 5 6 7 8 9 10 11
12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 and 21. टोटल नंबर किती आहेत स्टार्सचे? 21. आता विचारलं आहे काय आपल्याला? कार्डिनल नंबर. 20 येईल? नो. 21 येईल का? नाही. ऑर्डिनल नंबर नाही विचारलेला. 20सुद्धा येणार नाही. अगदी सोपा प्रश्न आहे. 21. यामध्ये सुद्धा आपण काय चूक करतो? स्टार्स मोजताना 21 असतील तर 20 काउंट करून गडबडीत जातो. अशा वेळेस असे नंबर द्या. नसेल तर सरळ 5-5चे गट करा, 2-2चे गट करा आणि त्यावर हा प्रश्न सोडवा. मार्क्स मिळवून देणारा प्रश्न आहे. अजिबात याचे मार्क्स घालवायचे नाहीत. नेक्स्ट पाहूयात. ॲडवर्बवर आधारित प्रश्न घेतलेला आहे बघा. फाइंड ऑड मॅन आउट. आता हे क्वेश्चन क्रमांक वेगवेगळे येत आहेत कारण आपण ज्या 4-5 प्रश्नपत्रिका झाल्या त्यातील सिलेक्टेड क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत. त्यामुळं क्वेश्चन क्रमांक खालीवर होतो आहे. तेवढं समजून घ्या प्लीज. पुढे बघा. ॲडवर्ब विचारलं आहे. ओके. ॲडवर्बबद्दल काहीतरी सांगतो आहे की नाही? रन फास्ट, इझिली, टोटली, स्लोली. आता हे जे आहेत इझिली, टोटली, स्लोली हे ॲडवर्ब आहेत. मग वेगळं कोण राहिलं तर हॅपी इज अ ॲडजेक्टिव्ह. हॅपी म्हणजे आनंदी. आनंदी असणं म्हणजे त्याला ॲडजेक्टिव्ह आपण म्हणतो. हॅपी फेस, आनंदी चेहरा, आहे की नाही? म्हणजे हॅपी हे ॲडजेक्टिव्ह आलं. बाकी इझिली, टोटली, स्लोली हे जे आहेत ते वर्बबद्दल माहिती सांगत आहेत म्हणून ते ॲडवर्ब आहेत. यातील वेगळा विचारला आहे. ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा कोणता शब्द आहे तो आपल्याला विचारलेला आहे. आता नेक्स्ट पाहूयात. चूज करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. खूप सुंदर मुलगी दिली आहे. काय करते नेमकी ते आपल्याला अल्टरनेटिव्ह वाचायचे आणि त्यावरनं उत्तर द्यायचं आहे. चूज करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे वर्णन करणारा शब्द. डिस्क्रायबिंग वर्ड. या मुलीचं वर्णन तुम्ही कसे कराल? फर्स्ट स्लीपिंग गर्ल, देन क्राईंग गर्ल. रडते का रे ती? नाही. डान्सिंग गर्ल. कदाचित डान्स करते का? नो. का बरं? स्लीपिंग गर्ल आहे का? झोपलेली आहे का? नो. क्राईंग आहे का? रडत आहे का? नाही. डान्स पण करत नाही. काय करते तर तिच्या हातामध्ये माईक आहे. यावरनं आपल्याला कळलं पाहिजे की ती काहीतरी सॉन्ग गाते. सिंगिंग गर्ल आहे. या चित्राचा डिस्क्रायबिंग वर्ड येणार सिंगिंग गर्ल. नेक्स्ट पाहूयात. चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. आता पहा, खूप छान प्रश्न आहे आणि मला आवडला ॲक्च्युली. कारण काय आहे ना, खूप मुलं असं करतात. असे फसवे प्रश्न आले ना, प्रश्नच वाचत नाहीत. पटकन अल्टरनेटिव्ह सगळे पाहायचे. वेगळा सुरुवातीत कोणतं अक्षर वेगळं आहे पटकन ॲन्सर देऊन ठेवतात. काय विचारलं आहे? चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. ठीक आहे. यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे? ते शब्द वाचता आले पाहिजेत. त्याचे साऊंड्स. आपण सुरुवातीचा जो पहिला टॉपिक पाहिला होता बघा, असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड, असा त्या टॉपिकचं नाव होतं. की साऊंड आपण त्यातून शिकलो होतो की A to Z पर्यंतचे फक्त अल्फाबेट येऊन चालणार नाही, तर त्याचे उच्चार कसे आहेत, त्याचे ध्वनी कसे आहेत, यावर आपला तास झाला होता. आणि तो खूप तो ॲक्च्युली ह्या सगळ्या इंग्लिश सिलेबसचा आत्मा आहे असं म्हणू शकतो आपण. डिफरंट साऊंड यावर प्रश्न विचारला जातो. साऊंडवर आधारित प्रश्न विचारलेला असतो तेव्हा पर्याय नीट पाहिजे. पहिला आहे सायकल, देन सिमेंट. सायकल,
सिमेंट, सीन्स अँड कॉफी. कोणता वेगळा आहे बघा. सायकलमध्ये साऊंड येतोय स, सिमेंटमध्ये स, सीन्समध्ये स, कॉफीमध्ये क. पण आपण काय करतो, साऊंड कोणी डोक्यात घेत नाही. पर्याय वाचायचे. सायकल सीनं सुरुवात, सिमेंट सीनं सुरुवात, कॉफी सीनं सुरुवात, सीन्स मात्र यसनी सुरुवात झालं. पर्याय क्रमांक 3चा गोल रंगवून बसतो आणि तिथं आपले मार्क्स जातात. हुशार मुलं जी आहेत, जे आपण टॉपर म्हणतो आपल्या वर्गातले, ते असल्या सिली मिस्टेक्स करत असतात. ह्या सिली मिस्टेक्स झाल्या नाही पाहिजेत. नेक्स्ट पहा. चूज द करेक्ट आर्टिकल. ओके, आर्टिकल विचारलं. छान आहे आपण प्रश्न. आर्टिकल, उपपद, ज्याला मराठीत आपण उपपदे म्हणतो. कोणकोणते आहेत बरं? अँड, द किंवा दी. ओके, काय विचारलं आहे? चूज द करेक्ट आर्टिकल. पहिला ऑप्शन डॉट 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 अर्थ मूव्स अराउंड. इथे शब्द आलेला आहे अर्थ. अर्थ म्हणजे पृथ्वी. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे ए, सेकंड इज अँड, थर्ड इज दी, फोर्थ इज नो आर्टिकल. कोणतंच आर्टिकल लागत नाही का? तर असं होत नाही. इथं नो आर्टिकल ऑप्शन बाजूला गेला. ठीक आहे. अँड आणि द मधलं कोणतं लागेल? तर अर्थ जे आहे ते जगातील एकमेव आहे. युनिव्हर्सल जे आहेत, युनिव्हर्सल ट्रूथ आपण म्हणतो. अर्थ एकच आहे, सूर्य एकच आहे, चंद्र एकच आहे. असं नाही होत की ढेबेडीतला सूर्य ढेबेडीपुरतं प्रकाश देतो आहे, कराडमधला सूर्य कराडमध्ये प्रकाश देतो आहे, असं होत नाही. चंद्र तिकडे वेगळा आहे, इकडे वेगळा आहे, प्रत्येक गावचा चंद्र वेगळा आहे, असं होत नाही. अर्थ प्रत्येकासाठी एकच आहे. युनिव्हर्सल जे आहे त्याला नेहमी दी वापरलं जातं. दी अर्थ. ओके, हे लक्षात ठेवायचं. ॲन कधी वापरलं जातं? ॲन आपण पाहिलं आहे, AEIOU जेव्हा येतात तेव्हा ॲन, हे जे स्वर येतात, वॉवेल्स येतात, तेव्हा ॲन व्यंजनाच्या पुढे वापरलं जातं. नेक्स्ट पाहूयात. ओके, ग्रीटिंग संदर्भात प्रश्न आहे. ग्रीटिंग संदर्भात प्रश्न आहे. युअर फ्रेंड मीट यू ॲट 2 PM. इम्पॉर्टंट. हाऊ विल यू ग्रीट हिम. खूप छान सोपा प्रश्न आहे. तुमचा मित्र तुम्हाला दुपारी 2 वाजता भेटला आहे. PM मीन्स पोस्ट मेरिडियम आणि AM म्हणजे अँटी मेरिडियम. झालेलं आहे आपल्याला. रात्री 12 ते दुपारी 12 AM वापरलं जातं आणि दुपारी 12 ते रात्री 12 पुढे PM वापरलं जातं. म्हणजे माध्यान्होत्तर, माध्यान्हपूर्व हे आपण घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही भेटाल त्यांना तेव्हा हाऊ विल यू ग्रीट हिम. गुड मॉर्निंग म्हणाल का? नो. गुड मॉर्निंग आपण सकाळी म्हणतो. गुड इव्हिनिंग म्हणाल का? नो, सायंकाळी म्हणतो. गुड नाईट रात्री म्हणतो. ऑब्वियसली याचं उत्तर येणार आहे सेकंड ऑप्शन, गुड आफ्टरनून. सोपे प्रश्न आहेत, इझी मार्क मिळवून देतील. नेक्स्ट पहा. कंप्लीट द गिवन सेंटेन्स यूजिंग द करेक्ट होमोफोन. होमोफोनवर आधारित प्रश्न आहे. असे बरेच प्रश्न ॲक्च्युली घ्यायचे होते, सगळे काही डिरेक्शन संदर्भातले वगैरे नाही घेता आले. जेवढे घेता टाईममध्ये बसतील असं मी घेतलेत. होमोफोन पहा, शिकवलेले आहेत. खूप सोपं असतं. पण कधी सोपं असतं? जेव्हा आपल्याला स्पेलिंग, त्याचा अर्थ माहिती असेल तर सोपं असतं. अदरवाईज खूप टफ आहे. ओके, पहिला प्रश्न काय आहे? राम डज नॉट वॉन्ट अ डॉट डॉट ऑफ केक. ठीक आहे, डॉट डॉट ऑफ केक. काय येईल? पीस येईल ना? बरोबर आहे, पीस येईल. पीसचा कोणता पर्याय नेमका येईल तुम्हाला वाटतंय? जरासं थोडासा विचार करा भाऊ.
पहिला ऑप्शन आहे PEACE, पीस. पीस म्हणजे शांतता. दुसरा आहे PICE, पीस म्हणजे तुकडा. अँड थर्ड वन इज पीस. या पीसचा अर्थ मलाही कळलेला नाही. तुम्हाला कळला तर नक्की मला शेअर करा. पीस, व्हॉट इज मीन बाय पीस. आणि हा आहे PACE, पेस. पेस मीन्स वेग, गती, पेसील. आणि हा आहे पीस, रेस्ट इन पीसमधला पीस म्हणजे शांतता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जो आहे PIECE, पीस ऑफ केक इज करेक्ट आन्सर. सेकंड अल्टरनेटिव्ह इज करेक्ट. PEECE मीन्स वॉट मला कळवानंतर. बघा, पीस, पीस, पीस अँड पेस सिमिलर साऊंड असणारे हे शब्द आहेत, पण त्याचे अर्थ मात्र वेगळे येतात. आणि परफेक्ट कोणता असेल तो इथं आपण चूज करायचा आहे. नेक्स्ट पाहूयात. विच ॲनिमल साऊंड इज इनकरेक्ट. इनकरेक्ट महत्त्वाचा शब्द आहे. इनकरेक्ट आपण पटकन करेक्ट ऑप्शन पहिला एलिफंट ट्रम्पेट्स, त्याचा साऊंड बरोबर आहे, टिक मार्क करतो. चला, माझं उत्तर बरोबर आहे. काय विचारलं आहे? विच ॲनिमल साऊंड इज इनकरेक्ट. चुकीचा कोणता आहे? एलिफंटचा तर बरोबर आहे. फॉक्स बार्क्स करतो, म्हणजे फॉक्सला अजून एक शब्द आहे, मला वाटतं एल्प्स, मला वाटते YELPS, एल्प्स असेल आय थिंक. देन आऊल हुट्स बरोबर आहे, त्याचाही साऊंड बरोबर आहे. आणि बर्ड्स चर्प करतात किंवा स्पॅरो चर्प करते. स्पायडरचं साऊंड नसतो, साऊंड तिथे दिलेलाच नाही आहे आपल्याला अभ्यासात तरी, किंवा 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुस्तकात स्पायडर चर्प करत नाही. म्हणजे हा जो आहे फोर्थ अल्टरनेटिव्ह इज करेक्ट. म्हणजेच इथं चुकीचं विचारलं आहे. स्पायडर चर्प्स हा ऑप्शन चुकलेला आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा. डॉट इज नोन ॲज चिल्ड्रन डे. परत दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आला. चिल्ड्रन डे कधी असतो? चिल्ड्रन्सना सगळ्या माहिती हवा. चिल्ड्रन डे कधी असतो? आपण ऑप्शन पाहूयात. 3 जानेवारी काय असतं? आत्ताच झालं आहे 3 जानेवारी, सावित्रीबाई फुलेंचं जन्मदिन, की जो आपण बालिका दिन म्हणूनही साजरा करतो. 25 डिसेंबर नाताळची सुट्टी असते. इथं थोडंसं अल्टरनेटिव्ह चुकलं आहे, आय थिंक. चुकलं म्हणजे डबल झालं आहे. 25 डिसेंबर वन्स अगेन नाताळ. 14 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबरला बालदिवस आपण साजरा केला जातो, मग त्यालाच चिल्ड्रन डे म्हणत असतो. हे माहिती पाहिजे. वरील आधारित हा प्रश्न आहे. नेक्स्ट पाहूयात. 5वा प्रश्न आहे हा. आपण वॉट म्हटलं की आपण लगेच क्वेश्चन मार्क देऊन बसतो. खरं तर तसं नसते. उद्गारवाचक चिन्ह, पंक्च्युएशन मार्क आपण खूप डीपमध्ये पाहिलेले आहेत. क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी मार्क्स कधी वापरायचा, फुल स्टॉप कधी वापरायचा, कॉमा कधी वापरायचा, ॲपॅस्ट्रोफी कधी वापरायची, हे अवतरणचिन्ह, दुहेरी अवतरणचिन्ह ते नंतर आपण मराठीमध्ये ते आहे. इंग्रजीमध्ये जे अभ्यासाला आहेत त्याचा आपण नक्कीच अभ्यास केलेला आहे. क्वेश्चन मार्क प्रश्न असल्यावर उद्गारवाचक चिन्ह आश्चर्य, नवल अशी भावना व्यक्त करताना, फुल स्टॉप वाक्य पूर्ण झाल्यावर, आणि कॉमा वाक्य चित्र एकाच जातीतलं असेल आणि तिथं आपण थांबून परत एकाच जातीतील, एकाच टाईपमधले जे शब्द असतील ते थोडासा पॉज घेतो, तिथं स्वल्पविराम वापरत असतो. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. वॉट अ म्युझिकल साऊंड. वॉट आहे म्हणजे आपण पटकन प्रश्नचिन्ह देतो आणि इथे आपण फसतो. ॲक्च्युली इथं व्हॉट अ म्युझिकल साऊंड, व्हॉट अ म्युझिकल साऊंड असा प्रश्न, हे उद्गार काढलेला आहे. त्यामुळे इथे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. देन नेक्स्ट. मगाच्याच
जर आपण कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर पाहिले त्यावरच आधारित हा पण प्रश्न आहे. इफ 12 इज इक्वल टू 12th देन 40 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पटकन 40 लिहितो, चुकतं. काय विचारलं आहे तर इफ 12 इज इक्वल टू 12th देन 40 इज इक्वल टू, इथं त्याचं क्रमवाचक संख्या विचारलेली आहे, म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे 14th, नॉट 14th. FOUR लिहायचा नाही. बरीच मुलं 40 लिहिताना सुद्धा FOURTY लिहितात आणि तिथं चुकतं. 4thसुद्धा येणार नाही, 4थं नाही तर 40वा असं प्रश्न विचारला आहे, म्हणजे उत्तर येते 14th. नेक्स्ट पहा, फाइंड द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टरवर आधारित प्रश्न विचारला आहे. सोपं असतं, फक्त आपली शब्दसंपत्ती आहे ती डोक्यामध्ये फिट पाहिजे. वर्ड रजिस्टरमध्ये मोबाईल विचारला आहे. मोबाईलशी रिलेटेड शब्द कोणता आला आहे का पर्यायामध्ये ते पाहायचं. त्याच्या आधी त्याचं रजिस्टर पाहूयात. काय नेमकी यादी काय दिली? नेटवर्क, चार्जर, सिम कार्ड, मेमरी कार्ड, आहे की नाही. मोबाईलशी रिलेटेड कोणताही TV नॉट, रेडिओ नाहीच, CD प्लेअर नाही, हेडफोन इज करेक्ट ॲन्सर. हेडफोन आपण मोबाईलला लावून त्याचा वापर करत असतो, त्यामुळं हेडफोन इज करेक्ट ॲन्सर. देन बऱ्याचदा रायमिंग वर्ड्सवर जेव्हा प्रश्न विचारला जातो आपल्याला वाटतं खूप सोपं आहे, येतं, सगळं येणार आहे आपल्याला. रायमिंग वर्ड्स दिलेलाच नाही इथं. इथे जरा स्पेलिंग मिस्टेक आहे, WORDS हवं आहे. इथं रायमिंग वर्ड्सच दिलेलं नाही. काय दिलं आहे मग? रायमिंग वर्डचा पिक्चर दिलं आहे. पिक्चरचं नाव आलं पाहिजे, त्याचं स्पेलिंग आलं पाहिजे, तेव्हाच आपण हा प्रश्न सोडवू शकतो. याचं नाव आहे ट्री. हे झाडाचं चित्र आहे. ट्रीला रायमिंग वर्ड येणार फ्री. रायमिंग वर्ड्स तुम्हाला येतात नाही असं नाही, ट्री, फ्री लगेच, पण या झाडात या चित्राला ट्री म्हणतात हे कळलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात. ओके, झालं, संपलंच. रायमिंग वर्ड्सनी आपण इथे थांबतो. रायमिंग वर्ड्स, ॲडवर्ब्स, होमोफॉन्स, वर्ड रजिस्टर अँड कार्डिनल नंबर, पंक्च्युएशन मार्क्स, साऊंड, then greetings, articles, describing word, different sounds, then adverb, once again cardinal number, कॅलेंडरवर आधारित प्रश्न, ॲडव्हर्टाइजमेंटवर आधारित प्रश्न आणि पॅसेजवर आधारित प्रश्न, असा सगळा आपण ओव्हरलुक केले. प्रत्येक प्रश्नावर आपण ओव्हरलुक केलेलं आहे. या ठिकाणी इथेच मी थांबते. नेक्स्ट सेशनमध्ये सुद्धा आपण फक्त प्रश्नांवर आधारित चर्चा करणार आहोत. थँक्यू.